नमस्कार मित्रांनो, आज आपण अष्टविनायकातल्या सर्वात श्रीमंत गणपती बाप्पाची म्हणजेच ओझर येथील श्री विघ्नेश्वराची सफल करतो। ओझर या ठिकाणी कसं जायचं, कुठे राहायचं, काय खायचं, आजूबाजूला काय पाहायचं या संदर्भात थोडीशी माहिती घेऊयात। महाराष्ट्रातील हे ठिकाण पुण्यापासून जवळपास 85 किलोमीटरच्या अंतरावर तर पुणे नाशिक रस्त्यावर जुन्नर तालुक्यातील हे देवस्थान नारायणगावापासून 8 किलोमीटरच्या अंतरावर कुकडी नदीच्या काठी स्थिर आहे। जर तुम्ही एसटी बसने येणार असाल तर नारायणगावावरून तुम्हाला येता येईल आणि जर लेनेंद्रीकडून येणार असाल तर मात्र तुम्हाला लेनेंद्रीवरून ओतूरला जावे लागेल। तेथील एसटी स्टँडवरून तुम्हाला ओझर एसटी मिळून जाते। ओझर हे मंदिर लेनेंद्री पासून 20 किलोमीटर आणि 45 मिनिटाच्या अंतरावर आहे। मित्रांनो, पाठीमागच्या साईडला बघितलं तर या वेशीतून आतमध्ये आपण येतो डायरेक्टली थेट ओझरच्या गणपतीसाठी आपण आज निघालोय। ओझरचा विघ्नेश्वर या ठिकाणी त्यासाठी जाण्यासाठी आज आम्ही ओझरला आधी तर मी आणि आई साहेब निघालेलो आहेत। थोडं चालत पुढे गेल्यानंतर भव्य दिव्य असा भक्त निवास दिसेल। त्याच्यात थोडंसंच पुढे आल्यावर कुकडी नदी किनारी खूप मोठं असं वाहनतळ आहे, जिथे आपल्या स्वतःच्या गाड्या व्यवस्थित अशी पार्किंगची सुविधा या ठिकाणी करता येईल। बाजूलाच असलेल्या शॉप मधून हारतुरे घेऊन आपण पुढे निघतो आणि थेट ओझरच्या ग्रामपंचायतीने कुकडी नदीवरील स्वच्छ सुंदर पाण्याने तोंड हातपाय धुण्याची भक्तजनांसाठी चांगली सुविधा या ठिकाणी राबवलेली दिसते। भक्त भवन क्रमांक 3 च्या पुढ्यानंतर आपल्याला मंदिरात जाण्याचा मार्ग दिसतो। खूप सुंदर असं या ठिकाणी सभामंडप या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल। बघा, सुंदर अशी लाईटिंग जी मस्त अशी स्ट्रक्चरने सजवण्यात आली आहे आणि जो मंदिराचा जो बाह्य वेश पाहिली तर ती या पद्धतीने दिसेल। या मंदिराच्या प्रवेशद्वारावर 4 द्वारपाल आहेत। पहिल्या आणि चौथ्या द्वारपालाच्या हातात शिवलिंग आहे। गणपती त्याचे माता आणि पिता यांचा अतिशय आदर करतो। या द्वारपालांच्या हातातील शिवलिंग हेच सूचित करते की गणपतीच्या भक्तांनी सुद्धा स्वतःच्या आई वडिलांचा आदर राखला पाहिजे। मित्रांनो, आपण जर या ठिकाणी पाहिलं तर खूप सहली गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी या ठिकाणी येत असतात। या ठिकाणी आपण पाहतोय की खूप सारे शिक्षक या ठिकाणी आपल्या जे सहलीला जे मनमुराद आनंद घेण्यासाठी जे विद्यार्थी आलेत तर त्यांचा फोटो कॅप्चर करतानाची मोमेंट आपण इथे पाहू शकता। सहल आली आहे का तुमची? अच्छा, कुठलं गाव? चिखली, टाळगाव चिखली म्हणजे आपली देवची। अरे वा, मस्त। चला, गणपती बाप्पा मोरया। देवळाच्या भिंतीवर डोळ्यांना सुखावह वाटणारी सुंदर चित्रे आणि शिल्पे आहेत। देऊळ पूर्वाभिमुख असून त्याच्या सभोवताली भक्कम दगडी भिंत आहे। मंदिराचे शिखर आणि कळस सोनेरी आहेत। मंदिर 20 फूट लांब असून मंदिराचा मुख्य हॉल 10 फूट लांब आहे। पूर्वाभिमुख गणपतीची सोंड डावीकडे आहे आणि त्याचे डोळे माणिकाचे आहे। रिद्धी आणि सिद्धी यांच्या मूर्त्या गणपतीच्या आजूबाजूला आहेत। गणपतीच्या मूर्तीच्या वर शेषनाग आणि वास्तुपुरुष आहेत। अष्टविनायकातला 7वा गणपती म्हणजे ओझरचा विघ्नहर। या गणपतीला विघ्नेश्वर म्हणूनही ओळखले जाते। विघ्न म्हणजे कार्यात बाधा, येणारी बाधा आणि हर म्हणजे दूर करणारा। ओझर मधील श्री विघ्नहर हा अष्टविनायकांपैकी सर्वात श्रीमंत गणपती बाप्पा आहे। या मंदिराचा इतिहास असा सांगतो की 1785 मध्ये बाजीराव पेशव्यांचे भाऊ चिमाजी आप्पा यांनी हे देऊळ बांधून त्यावर सोनेरी कळस चढवला। भाद्रपद गणेश जयंतीला येथे 4 दिवस मोठा उत्सव साजरा केला जातो। गणेशोत्सव व संकष्टी चतुर्थीला लोक दर्शन घेतात। विशेष म्हणजे या गणपती बाप्पाच्या प्रांगणामध्ये
ग्रीनरी पण आहे. खूप सुंदर सुंदर अशी झाडं येथे लावलेली आहेत. भाविकांच्या सेवेसाठी विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट तर्फे येथे राहण्याची व जेवणाची व्यवस्था अगदी माफक दरात केलेली आहे. प्रति व्यक्ती 35 रुपये राहण्याची उत्तम सोय. रुपये 350 मध्ये 8 लोकांसाठी स्वतंत्र रूम, 50 मध्ये डिलक्स रूम, तर रुपये 600 मध्ये 10 लोकांसाठी स्वतंत्र रूम आणि रुपये 1000 मध्ये एसी रूम. विशेष म्हणजे फक्त 30 रुपयात महाप्रसाद. अतिशय स्वादिष्ट पद्धतीचं जेवण या ठिकाणी मिळून जातं. विघ्नहर देवस्थान ट्रस्टचे एकूण 4 भक्तनिवास आहेत. या भक्तनिवासात राहणाऱ्या भक्तांना सकाळी 4 ते 6 मध्ये गरम पाण्याची सोय देखील केलेली आहे. विघ्नहराचं दर्शन घेऊन प्रसाद घेऊन आपण निघतो तेथील प्रसिद्ध असलेलं गार्डनला, जे सुंदर असं उद्यान म्हणून प्रसिद्ध आहे. गणपती बाप्पाच्या विघ्नहर या नावावरूनच त्याला विघ्नहर उद्यान असं म्हटलं जातं. त्यामध्ये आतमध्ये प्रवेश केल्यानंतर तिथे तुम्हाला इतकं सुंदर असा नजारा पाहायला मिळतो. येथे 21 प्रकारच्या अशा औषधी वनस्पती आहेत ज्याचा उपयोग खूप आरोग्यदायीसाठी केला जातो. याच उद्यानात लहान मुलांना आकर्षक ठरणाऱ्या काही गोष्टी आहेत. उद्यान पाहून झाल्यानंतर आपण सायंकाळी कुकडी नदीवरील सूर्यास्ताचा नेत्रदीपक सोहळा सुद्धा अनुभवू शकता. मनात साठलेली सर्व दुःख चिंता येथे कुठेतरी बाजूला सारून आयुष्यातल्या चांगल्या अनुभवांचा उजाळा देऊन सकारात्मक ऊर्जा येथे नक्कीच मिळवू शकता. 1000 रुपयात अष्टविनायक दर्शन. एसटीची खास सेवा या अंगारकी चतुर्थीपासून चालू झाली आहे. लहानग्यांसाठी फक्त 500 रुपयामध्ये ही सुविधा आपण अनुभवू शकता. फायनली मित्रांनो एकदम सुंदर अशा पद्धतीने दर्शन झालं. भारी वाटलं मित्रांनो. वाव, लाईट पण आता इथे लागली. विशेष म्हणजे या गणपती बाप्पाची माहिती ही जर तुम्हाला खरंच या व्हिडिओच्या माध्यमातून आवडली असेल, तुम्हाला जर वाटत असेल की खरंच उपयोगी आहे, तर आपल्या मित्रमंडळींपर्यंत पोहोचवायला कमी करू नका. तर शेअर करा. गणपती बाप्पा मोरया.